जय शिवराय। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, ज्यांना लोकसभेला आपण भरघोस मतांनी निवडून दिलं, ते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, ज्यांचं मगाशी मार्गदर्शन लाभलं ते युवकचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबाई शेख, कार्याध्यक्ष रविभाऊ पाटील, सुवर्णाताई शिवपुरे, पंडितजी कांबळे, ऋतुजाताई सुर्वे, बाबासाहेबजी जाधव, सागरजी पडगळ, संतोषजी वारे, नलिनीताई जाधव, केतनजी गायकवाड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमच्या मनात आहे, कसे खिशात पैसा जास्त झाला म्हणून जनता आता मामा बनत नाही आणि आबाशिवाय करमाळ्याच्या जनतेला दुसरं काय जमत नाही। ते नारायण आबा पाटील खरं तर 2014ला सुद्धा आबांच्या प्रचाराच्या सभेला येण्याचा योग लाभला होता आणि आज पुन्हा करमाळ्यामध्ये तुमच्याशी संवाद साधतोय। आज संवाद साधत असताना जसं मगाशी सुप्रियाताईंनी सांगितलं त्या पद्धतीने अनेक परिस्थिती बदलली। फार काळ बोलणार नाही कारण उशीर झालाय, पुढे अजून भूम परांड्याची सभा आहे आणि परत प्रचाराच्या सभेला नक्कीच यावं लागेल। पण खरं सांगतो की आत्ताचा तुमचा उत्साह जर बघितला, आत्ताचं तुमचं जर वातावरण बघितलं तर रविभाऊ संतोषराव करंड बरोबर आहे, समोरच्याला झटका दिल्याशिवाय तुम्ही काय गप बसत नाही, ही गोष्ट अगदी पक्की आहे। कारण महाराष्ट्रातल्या जनतेने हे ठरवलंय की हे जे महायुतीचं सरकार आहे, हे जे भ्रष्ट सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे, या सरकारला आता चले जाव म्हणायचंय। आणि म्हणूनच 9 ऑगस्टच्या चले जावच्या क्रांती दिनाच्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा जी सुरू झाली ती या महायुती सरकारला चले जाव म्हणण्यासाठी सुरू झाली। सरकारला बी कळून चुकलंय, आता लई दिवस राहिले नाहीत। म्हणजे तुम्हाला आज कळत असेल, आज ऐकू येत असेल, ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहेत, नंतर कोणतरी म्हणते नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत। ते झाले कसं माहितीये का, पेशंट जेव्हा आयसीयूत असतो ना, डॉक्टर येऊन सांगते पेशंट लई सिरियस आहे, मग आपण म्हणतो डॉक्टर कंच बी औषध द्या, पेशंट बाहेर काढा। तसं सरकारचं झालं, कंची बी योजना आणा पण आमचं सरकार वाचवा, तशी त्यांची गत झाली। पण योजना आणली की सरकार नाचतंय मोरावानी, सरकारला वाटतंय समोरून पिसारा दिसतोय, पण समोरून पिसारा दाखवायच्या नादात मागून भलतच काहीतरी उघडं पडतंय, हे सरकारला कळना झालंय। कारण अर्थव्यवस्थेची ती परिस्थिती आहे। जेव्हा माझ्या माता भगिनींना सांगितलं जातं तुमच्या अकाउंटवर 1500 रुपये घालणार, आज तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर महाराष्ट्र सरकारचं 65,000 रुपयाचं कर्ज आहे। कारण आज महाराष्ट्राच्या राज्यावर तिजोरीवरचा बोजा हा 7.5 लाख कोटीचा बोजा आहे। म्हणजेच प्रत्येक नव्याने बाळ जन्माला येतं ना, जन्माला येणाऱ्या बाळाच्या डोक्यावर सुद्धा महाराष्ट्रात आज 65,000 रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे। आणि असं असताना सरकार रोज एक नवीन योजना आणायचा प्रयत्न करतं आणि या योजना येत असताना म्हणजे मगाशी मला ऐकून खरंच मनापासून आनंद वाटला, समाधान वाटलं जेव्हा तुम्ही केळीचं 14,000 टनाचं उत्पन्न करमाळा तालुक्याने केलंय। आणि विशेषतः तुमचं मनापासून आभार, तुमच्याशी बोलताना जबाबदारीने बोलावं लागतं, कारण तुम्ही सगळी ती मंडळी आहात ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मतदान केलेलं आहे, त्यांना मत देण्याचं भाग्य हे तुम्हाला लाभलेलं आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक। पण सगळीकडे जेव्हा वारं फिरतं, करमाळा तालुक्यातला अभिमान आहे, जवळपास 1.5 लाख लिटर दुधाचं उत्पन्न, बरोबर ना? किती दूध घालता? किती दूध किती घालता?
20 लिटर 30 लिटर किती दिवसाचं? 50 500 हा साधारण धरून चालू 30 रुपयांनी दूध घालतोय, बरोबर? आता सरकार का उलथवायचं याचा जर विचार करायचा झाला तर 2012 साली दूध घालत होता, किती रुपयांनी दूध घालत होता डेअरीला? 2012 ला तुम्ही दूध घालत होता 27-28 रुपयांनी. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तुम्ही दूध घालत होता 32-34 रुपयांनी. आज दूध किती घालताय? 22 आणि 25 रुपयांनी. म्हणजे पाण्याची बाटली येते ती 20 रुपयाला पाण्याची बाटली येते आणि आपण दूध घालतो ते फक्त 25 रुपयांनी घालायला लागतंय. जर दिवसाला लिटर मागे 10 रुपयाचं नुकसान बघितलं, बघा सरकार कसं बनवतंय. दिवसाला लिटर मागे 10 रुपयाचं नुकसान झालं तर दिवसाला 20 लिटर दूध घालणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान किती? 200 रुपये. बरं दूध घालता ते खरं तर घर खर्चाचं शेतकऱ्याचं काम, बरोबर का नाही? म्हणजे माझ्या माता भगिनीच्या हातात खरं तर दुधाचा पहिला पैसा जातो का नाही? मग जर 10 रुपये लिटर मागे नुकसान होत असेल तर 20 लिटर मागे 200 रुपयाचं नुकसान होतं. महिन्याचं नुकसान तुमचं होतंय 6,000 रुपयाचं आणि सरकार तुमच्या हातावर काय टेकवते? 1,500 रुपये म्हणते माझी लाडकी बहीण. बहीण म्हणते अरे 1,500 रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा आमच्या दुधाला 35 रुपयाचा भाव दे. बहीण म्हणते फक्त 1,500 रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा दाजीच्या शेतमालाला भाव दे. बहीण म्हणते 1,500 रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा भाच्याला जाता हाताला काम दे. आणि हे कुठलंही न होता जेव्हा फक्त 1,500 रुपयाची, मगाशी ताईंनी 2 क्लिप दाखवल्या, जाग होण्याची वेळ आली आहे भावांनो. जाग कशासाठी व्हायचं? योजनेला आमचा विरोध नाही. आमच्या माता भगिनीला 1,500 रुपये जर लाडकी बहीण योजनेत मिळत असेल तर आम्हाला नक्कीच अभिमान आहे, आनंद आहे. पण कसं असतं, कृतीला विरोध नाही, हेतूला विरोध आहे. नक्की उद्दिष्ट काय? म्हणजे आमच्या ताईंनी सांगावं, भाऊ पावणे 10 वर्ष दारावून जातोय, एकदा बी वळून बघत नाही बहिणीकडे, आणि अचानक सांगतो एक दिवस ताई ओवाळणी घालतो 1,500 रुपयाची. ताई काय म्हणन? भावा मागची पावणे 10 वर्ष काय बहीण दिसली नव्हती? आणि तोच हेतू समोर आला जेव्हा 2-2 आमदार सांगायला लागले. एका आमदारांनी सांगितलं जर मत दिलं नाही तर 1,500 रुपये परत घेऊ. त्या वडनेराच्या आमदारांनी सांगितलं. साताऱ्यामधल्या जावळीतल्या आमदारांनी काय सांगितलं? ते लय मोठे, म्हणजे जसं मगाशी ताईंनी विचारलं 5 रुपये अनुदान, खरं आहे ना? मिळतंय का फसवय? हा नाही हो, खरंय हो, नक्की फसवय. 5 रुपयाचं अनुदान फसवय. हा आणि मग आता लाडकी बहीण योजनेचं वास्तव समजून घ्या. आता सांगितलंय स्क्रुटिनी होणार विधानसभेनंतर. म्हणजे हे लोकांना कळून चुकले, हे बी आता इलेक्शन पुरतच आहे. आणि म्हणून महायुतीचं सरकार आता 3 महिन्यापुरतच आहे. त्यानंतर येणार ते महाविकास आघाडीचं सरकार येणार. आणि त्यावेळी शेतकऱ्याला त्यावेळी माझ्या माता भगिनीला घसघशीत असं दान त्याच्या पदरात पडलं पाहिजे. कारण मन इथं कुठेतरी खट्टू होतं का? गुजरातल्या शेतकऱ्याला दुधाला किती भाव मिळतो माहितीये? गुजरातमध्ये माहितीये किती रुपये लिटर दूध घेतलं जातं गुजरातमध्ये? गुजरातमध्ये दूध विकलं जाते 40 रुपये लिटरनी. कर्नाटकात दूध विकलं जाते 35 रुपये लिटरनी. जर गुजरातच्या शेतकऱ्याला दुधाचे 35-40 रुपये लिटर मिळतात तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारले? म्हणून आम्हाला आमचं दूध 25 रुपयांनी घालावं लागतंय. हा जाब या सरकारला विचारण्याची वेळ आहे. आणि भावांनो, संधी आहे ती या विधानसभा निवडणुकीची संधी आहे. आणि त्यामुळे तुमची ही एकजूट अशीच टिकून राहू द्या. लोक येतील, भलतं भलतं सांगतील, गुलाबी रंगाची गाडी येईल, वेगवेगळी स्टेटमेंट येतील. माझ्या पत्रकार बांधवांनी तर आज सांगितलं, आज एक विधान आलं काहीतरी. ताई बोलल्या नाहीत जास्त, पण धैर्यशील भैया मगाशी कोणीतरी असं म्हणालं, की आज माझं मन सांगतंय
त्यावेळी असं व्हायला नको होतं. ऐकलं का स्टेटमेंट? आणि त्यावरून खरोखर असं सुचलं, कोणीतरी म्हणालं आज माझं मन सांगतंय त्यावेळी असं व्हायला नको होतं. पक्ष चोरताना, चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होतं? पक्ष चोरताना, चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होतं? साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होतं. आठवतंय 2 जुलै? साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होतं. मग अचानक कसं काय वाटलं त्यावेळी असं व्हायला नको होतं? की पराभव दिसला, जनतेने झिडकारलं. तुम्ही बघितलंय, जेमतेम 5 जागा वाटायला आल्या, 4 पैकी 1च जागा निवडून आली, रिझल्ट फक्त 25%. म्हणून पराभव दिसला, जनतेने झिडकारलं. की गुलाबी जॅकेट तोकडं पडलं, म्हणून म्हणावंसं वाटलं माझं चुकलं, माझं चुकलं. म्हणून म्हणावंसं वाटलं माझं चुकलं, माझं चुकलं. पण इतिहास आहे महाराष्ट्राचा, अशा चुकीला माफी नाही. महाराष्ट्राच्या जनमानसात गद्दारीला जागा नाही, गद्दारीला जागा नाही. आणि म्हणून तुमच्यासाठी हाच एक मंत्र आहे. माग तुम्ही लोकसभेला म्हटलात रामकृष्ण हरी, आता त्याच्या पुढे म्हणायचंय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, आणि गाडा गद्दारी. आणि ही गद्दारी तुम्ही गाडून महाराष्ट्राकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातंय. या पद्धतीनं तोडफोड करून, या पद्धतीनं सरकार बदलून, या पद्धतीनं सरकार पाडून, फक्त पैशाच्या जोरावर, आमिषांच्या जोरावर, योजनांच्या जोरावर स्वाभिमानी मराठी माणसाचं मत खरेदी होत नसते, स्वाभिमानी शेतकऱ्याचं मत खरेदी होत नसते. एवढं जर दाखवून द्यायचं असेल तर तुतारी वाजवणारा माणूस हाच दिमाखानं महाराष्ट्रात दिसला पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.